बालमित्रांनो, आपण आता पाहणार आहोत आपल्या मॅथेमॅटिक्स या पुस्तकामधील चॅप्टर नंबर 15 एरिया आणि त्या एरियामधील प्रॅक्टिस सेट 15.6 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट. बघा बालमित्रांनो, अतिशय सोपा असा हा प्रॅक्टिस सेट आहे. आता नुकतीच तुमची पॅटची परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला प्रश्न आहे रेडी, म्हणजेच काय, रेडियस दिलेले आहे. रेडियस ऑफ द सर्कल्स आर गिवन बिलो, फाइंड देअर एरियाज. बघा मग कसं करायचं. बघा बरं, पहिला प्रश्न काय होता, आपल्याला दिलंय 28 सेंटीमीटर ही रेडियस दिली आहे. मग आता या रेडियस नुसार आपल्याला काय करायचं आहे, त्याचं एरिया. मग सुरुवात काय करायची, गिवन इन्फॉर्मेशन. मग काय दिलं होतं, आर बरोबर 28 सेंटीमीटर. अजून काय, मग आता ह्याच्यावरून आपल्याला एरिया काढायचं. मग कशाचा, सर्कलचा. मग एरिया ऑफ सर्कल, त्याचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर. मग आता इक्वलच्या खाली इक्वल लिहायचं. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर होतं 28. इथं गिवन इन्फॉर्मेशनमध्ये लिहिलंय म्हणून आरच्या जागी 28, त्याला ब्रॅकेट केलं, स्क्वेअर लिहिलं. पुन्हा त्याच्या खालची स्टेप काय आली, बरोबरच्या खाली बरोबर 27/7, जशाला तसं 28चा स्क्वेअर होतं म्हणून 28 इंटू 28. मग कॅन्सल करून घेतलं, 7 1 जा 7, 7 4 जा 28. मग कॅन्सल झाल्यावर उरलं काय तिथं, तर 22 इंटू 4 इंटू 28. मग 22 आणि 4 ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं, ते आलं किती, 88. मग 88 इंटू 28 केलं, त्याचं मल्टिप्लिकेशन आलं 2464 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया आहे म्हणून स्क्वेअर लिहायचं. आणि मग सगळ्यात शेवटी काय त्याचं उत्तर आलं, एरिया ऑफ सर्कल 2464 स्क्वेअर सेंटीमीटर. समजलं हे गणित. मग आता बालमित्रांनो, हे जसं पहिलं गणित होतं ना, अगदी सेम तसंच दुसरं, तिसरं, चौथं आहे. करा. बघा बालमित्रांनो, आता प्रॅक्टिस सेट 15.6 मधलं क्वेश्चन नंबर फर्स्ट मधलं सेकंड. आता त्याच्यात आपण फर्स्ट पाहिला, मग आता हे सेकंड सुद्धा अगदी सोपं आहे. काय आहे, 10.5 सेंटीमीटर रेडियस दिली आहे. मग सुरुवात काय करायची, गिवन इन्फॉर्मेशन काय दिलंय, आर बरोबर 10.5 सेंटीमीटर. मग आता फॉर्म्युला लिहायचा आपला, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आरचा स्क्वेअर. मग पायच्या खाली इक्वलच्या खाली इक्वल, पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर आपल्याला दिले 10.5 म्हणून 10.5 या ब्रॅकेटचा स्क्वेअर. नंतर मग काय करायची पुढची स्टेप, 22/7 इंटू 10.5 हे दोनदा लिहायचं. आणि दोनदा लिहिल्यावर आता कॅन्सल करायचं. 7 1 जा 7, इथं 7 1 जा 7, 10 मधून 7 गेले, 3 उरले, तर 35 झाले. पण पॉईंटच्या पुढं म्हणून तिथं पॉईंट दिलं आणि मग 7 5 35. मग उरलं काय, 22 इंटू 1.5 इंटू 10.5. आता ह्या दोघांचा गुणाकार करा. त्यानंतर मग 22 इंटू 1.5 ह्याचा मल्टिप्लिकेशन केल्यावर आलं 33.0. मग 0.0 हे व्हॅल्यू घ्यायची गरज नाही, नुसतं 33 घेतला तरी चालतं. मग काय, 33 इंटू 10.5 उरलं. मग आता 33 आणि 10.5 यांचं मल्टिप्लिकेशन केलं, ते आलं 346.5 स्क्वेअर सेंटीमीटर. मग सगळ्यात शेवटी लिहायचं, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 346.5 स्क्वेअर सेंटीमीटर. समजलं दुसरं पण गणित, कळालं. करा मग 3 वेळेस करा पटकन. बघा आता ह्या प्रॅक्टिस सेट 15.6 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट मधलं आता आपल्याला काय घ्यायचं आहे, तिसरा. 17.5 सेंटीमीटर हे काय दिलेलं आहे, रेडियस. मग काय, गिवन इन्फॉर्मेशन मध्ये आहे तीच स्टेप, सगळ्या स्टेप सेम. आर बरोबर 17.5 सेंटीमीटर. लगे फॉर्म्युला लिहिला, त्याच्या जागी किंमत ठेवली, लगे किंमतीत ठेवलं की काटाकाटी. आता 7 1 जा 7, इथं 7 2 जा 14 आणि इथं 3 उरले, 7 5 जा 35. मग काय काय उरलं, 22 इंटू 2.5 इंटू 17.5. आणि त्याच्यानंतर मग काय, दोघांचं मल्टिप्लिकेशन. 22 इंटू 2.5 किती केलं तर किती आलं, 55.0. 0.0च्या पुढे व्हॅल्यू नसते, बरोबर आहे. पॉईंटच्या पुढे 0 असेल तर त्याचा व्हॅल्यू नसतो, म्हणून 55 इंटू वर राहिलेलं 17.5 जशाल तसं खाली घेतलं. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, ते आलं 962.5 स्क्वेअर सेंटीमीटर.
आणि अशा पद्धतीनं बालमित्रांनो सगळ्यात शेवटी लिहायचं असते एरिया ऑफ सर्कल. काय लिहिलं? एरिया ऑफ सर्कल 962.5 स्क्वेअर सेंटीमीटर. हे महत्वाचं आहे. अशा पद्धतीनं आपण पहिला प्रश्न पूर्ण केला. होते ना सोपे प्रश्न? आता परीक्षेत हेच येईल म्हणून सांगता येत नाही बरं का, पण ह्याच्या सारखे प्रश्न येतील बरं का बाळांनो, म्हणून जास्तीत जास्त सराव करा. बघूया आता पुढचा प्रश्न. बघा बालमित्रांनो, प्रॅक्टिस सेट 15.6 मधला आता क्वेश्चन नंबर 2 सुरू झाला. आपल्याला काय दिले? क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला एरिया दिलेले आणि एरिया देऊन आपल्याला डायमीटर काढा म्हणले. मग क्वेश्चन नंबर 1 176 स्क्वेअर सेंटीमीटर. मग लगेच सोल्युशन लिहित असताना गिवन इन्फॉर्मेशन पासून सुरुवात करायची. गिवन इन्फॉर्मेशन काय दिले? एरिया ऑफ सर्कल 176 स्क्वेअर सेंटीमीटर. मग फॉर्म्युला लिहायचा एरिया ऑफ सर्कल इजिकल टू पाय आर स्क्वेअर. पाठ झाला ना सगळा फॉर्म्युला? पाठांतर पाहिजे. त्याच्यानंतर एरिया ऑफ सर्कल त्याच्या खाली 176 लिहिलं, इक्वलच्या खाली इक्वल, पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर स्क्वेअर माहित नाही म्हणून आर स्क्वेअर जशाल तसं. आता काय केलं पुढच्या स्टेपला? फक्त हे जे इकडला भाग होता ते तिकडे नेला आणि इकडला भाग तिकडे नेला. जागा बदलली फक्त. जे लेफ्ट हँड साईडला होतं ते राईट हँड साईडला आणलं आणि जे राईट हँड साईडला आहे ते लेफ्ट हँड साईडला आणलं. 22/7 इंटू आर स्क्वेअर इज इक्वल टू 176. आता हे काय 22/7 हे काय होईल? काय होईल रे? तिकडे जाऊन इकडं होऊन रेसिप्रोकल झालं, म्हणजेच गुणाकार व्यस्त झालं. 22/7 होतं ते झालं 7/22. मग काय आर स्क्वेअर इज इक्वल टू 176 इंटू 7 इंटू 22. मग ह्या 22 आणि 176 ह्याचं कॅन्सल झालं आणि कॅन्सल 22 1 जा 22 आणि 22 8 जा 176. मग काय उरलं तर 8 इंटू 7. मग आर स्क्वेअर इज इक्वल टू 8 इंटू 7. ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं आलं 56. एवढं समजलं. त्याच्यानंतर आता इथं आर स्क्वेअर आहे, इकडं लेफ्ट हँड साईड मधून राईट हँड साईडला जाताना काय होते? स्क्वेअर रूट. मग काय आलं? आर इज इक्वल टू अंडर रूट 56. अरे पण आपल्याला आर विचारलं नाही, डायमीटर विचारलंय, डी विचारलंय. मग काय करावं लागेल? डी तर रेडियसच्या दुप्पट असते. मग डी इज इक्वल टू 2 इंटू आर. मग काय 2 ला 2 आरच्या जागी अंडर रूट 56 सेंटीमीटर. म्हणजेच काय आलं? सगळ्यात शेवटी काय लिहायचं? डी इज इक्वल टू देअरफॉर डी इज इक्वल टू 2 अंडर रूट 56 सेंटीमीटर. समजलं सगळ्यांना? लक्षात आलं? फार सोपं आहे, परीक्षेत चुकू नका. करा पुढचं. चला आता आपल्याला ह्याच प्रॅक्टिस सेट मधला दुसरा प्रश्न क्वेश्चन नंबर 2 मधला सेकंड काय दिले? 394.24 स्क्वेअर सेंटीमीटर हे काय दिलेले? एरिया. मग जशाला तसं गिवन इन्फॉर्मेशन एरिया ऑफ सर्कल 394.24 स्क्वेअर सेंटीमीटर. फॉर्म्युला लिहिला. फॉर्म्युलाच्या जागी आता एरिया ऑफ सर्कलच्या जागी ते लिहिल्या 394.25 इज इक्वल टू पायची किंमत 22/7 इंटू आर स्क्वेअर. मग आता जशाला तसं तिकडला भाग उचलला इकडे घेतला, इकडला भाग उचलून इकडे घेतला. आता हे काय होईल? 22/7 काय होत आहे रे? मग आता ते 22/7 तिकडे जाऊन रेसिप्रोकल झालं. मग काय आलं? आर स्क्वेअर जशाला तसं इज इक्वल टू 394.24 इंटू 7/22. आता कॅन्सल करायचं. इथं 2 1 जा 2 2 1 जा 2, इकडं 2 1 जा 2, इथं 1 आलं. मग 2 9 जा 18, पुन्हा इकडं 1 रिमेनिंग राहिलं. 2 7 जा 14. पॉइंटला पॉइंट 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. आता ह्या 11 न 197.12 ला डिवाइड करायचं. आता नीट बघा. आता बघा 11 1 जा 11, इकडं 11 1 जा 11 8 उरले. मग 11 7 जा 77 हे कॅन्सल केलं 10 उरले 101 झाले. मग 11 9 जा 99, 101 मधून 99 गेले 2 उरले मग 22 झाले. मग 11 2 जा 22. अशा पद्धतीने कॅन्सल केलं. इथं काय आलं? 17.92 इंटू 7. मग तेच इथं मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिलं आणि मग त्याचं मल्टिप्लिकेशन किती आलं? आर स्क्वेअर इज इक्वल टू 125 इंटू 44 सेंटीमीटर. मग आता हे आलं आर स्क्वेअरची व्हॅल्यू. आता आपल्याला आर काढायचं आहे. मग इकडे स्क्वेअर आहे तर तिकडे जाऊन काय होईल? स्क्वेअर रूट. म्हणून
ते अशा पद्धतीनं झालं. आर इज इक्वल टू √125.4. मग आता ह्याचं स्क्वेअर रूट काय आलं 11.2 सेंटीमीटर हे झालं आर. डी काय तर रेडियसच्या डबल असते म्हणून 2 × r हे त्याचा फॉर्म्युला. 2 च्या खाली 2, r च्या खाली 11.2 आणि मग डी काय आलं 22.4 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं बालमित्रांनो आपण दुसरं सुद्धा गणित सोडवलं आहे. समजलं? छान. सोडवा 3 वेळेस. बघूया आता क्वेश्चन नंबर 2 मधला कितवा प्रश्न आहे रे हे? तिसरा ना? हा बालमित्रांनो आता बघूया प्रॅक्टिस सेट 15.6 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला तिसरा प्रश्न. मग याची सुरुवात नेहमीप्रमाणे काय गिवन इन्फॉर्मेशन किती सोपं आहे. मग काय दिलेलं आहे एरिया. मग कशाचा एरिया ऑफ सर्कल आहे 12,474 स्क्वेअर सेंटीमीटर. लगेच फॉर्म्युला लिहायचा आपला एरिया ऑफ सर्कल πr². लगेच त्याच्या खाली किंमत एरिया ऑफ सर्कल आहे 12,474 पायची व्हॅल्यू 22/7 आणि × r². लगेच बाजू बदलून घेतली आपण. तिकडली बाजू इकडं आणि इकडली बाजू तिकडं तेवढाच बदल केला आपण. आता काय करायचं हे 22/7 जे आहे ते रेसिप्रोकल होते तिकडे जाऊन r² जशाला तसं राहील आणि तिकडे काय येईल 12,474 इंटू रेसिप्रोकल झालं 7 वर गेलं आणि 22 खाली. आता काटाकाटी बघा बरं कशी केली. काटाकाटी कशी केली तर इथं आपण काय केलं 2 1 जा 2 इथं 2 1 जा 2 त्याच्यानंतर इथं 2 6 जा 12 2 2 जा 4 2 3 जा 6 एक उरले आणि 2 7 जा 40. आता ह्या 11 न याला काटाकाटी करायची. मग काय होईल रे 11 1 जा 11 आणि 11 5 जा 55. मग 62 मधून 55 गेले उरले किती उरले रे. हा लिहूनच दाखवतो. 11 1 जा 11 11 5 जा 55. मग 62 मधून 55 गेले तर 7 उरले हे झाले 73. मग आता हे जर 73 झाले तर काय होईल 11 6 जा 66. मग 73 मधून 66 गेले 7 उरले हे झाले 77. मग 11 7 जा 77. मग काय आलं 567 आलं. आणि मग मल्टिप्लिकेशन करायचं 567 × 7 ह्याचं मल्टिप्लिकेशन आलं 3969. मागचे बोलणं करे. आता तुम्हाला समजलंय इतरांनाही समजू द्या. मग आता हे r² बरोबर एवढं आलं. मग r इज इक्वल टू अंडर रूट घेतलं 3969 r इज इक्वल टू 63. एक मिनिट हे डायरेक्ट 63 कसं काय येऊ शकतं रे. तर विचार करायचा. समजा आता 60 × 60 केलं तर किती येईल 3600 बरोबर आहे ना. मग आता 3600च्या पुढंच आहे ना हे नंबर म्हणून 61 62 63 घ्यायची. तर युनिटला 3 आहे आणि इथं पण 9 आहे. मग 3चा स्क्वेअर 9 होते म्हणून 63 × 63 केलात की हे नंबर येते. कळालं. नंतर काय आपल्याला r विचारलं नाही d विचारलं म्हणून d इज इक्वल टू 2 × r. d इज इक्वल टू 2 ला 2 r ची व्हॅल्यू आहे 63 आणि मग आलं d इज इक्वल टू 126 सेंटीमीटर. समजलं. अशा पद्धतीचं हे सोपं गणित होतं. छान पद्धतीनं तुम्ही पूर्ण केला. धन्यवाद.